श्री स्वामी समर्थ. आजच्या काळात भक्ती का गरजेची आहे? आज माणूस सर्व काही मिळवत आहे, पण तरीही तो शांत नाही. ताणतणाव वाढतोय, स्पर्धा वाढत आहे आणि मनात नकारात्मकता साचत आहे. अशा काळात भक्ती खरंच गरजेची आहे का, की ती फक्त जुन्या काळाची गोष्ट आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज प्रत्येक जण घाईत आहे. नोकरीचा ताण आहे, घरची जबाबदारी, आर्थिक चिंता, मन सतत भविष्याचा विचार करत असतं आणि वर्तमान विसरून जातं. या सततच्या धावपळीत आपण हसणंही विसरतो, शांत झोप विसरतो आणि स्वतःकडे लक्ष देणंही विसरतो. या ताणतणावातून मानसिक थकवा, चिडचिड आणि नकळत नैराश्य जन्म घेतं. मोबाईल हातात आहे पण मन अस्वस्थ आहे. सगळं असूनही मनाला समाधान नाही. इथेच भक्तीची खरी गरज सुरू होते. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, फक्त मंदिर नाही, तर मनाला थांबायला शिकवणारी एक शक्ती आहे. नामस्मरण करताना मन हळूहळू शांत होतं, श्वास स्थिर होतो आणि विचारांची गर्दी विरळ होते. दिव्याचा छोटा प्रकाश अंधार घालवतो, तसंच भक्ती मनातला अंधार दूर करते. भक्ती आपल्याला शिकवते, सगळं आपल्या हातात नाही, पण आपण एकटेही नाही. आजच्या अस्थिर जगात भक्ती म्हणजे मनाचं स्थैर्य, आत्म्याची विश्रांती आणि जीवनाला दिशा. सगळं असूनही मन शांत नसेल तर भक्तीची गरज आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धा व तुलना हा एक मोठा विषय आहे. आज तुलना ही शांतपणे सुरू होत नाही, ती हळूच मनात शिरते. माझ्यापेक्षा तो पुढे का, माझ्याकडे ते का नाही, मी कमी का आहे? ही तुलना आपल्याला इतरांशी नाही तर स्वतःशीच दूर नेत असते. स्पर्धा असणे हे वाईट नाही, ती प्रेरणा देते, ती पुढे जाण्याची ताकद देते. पण जेव्हा ही स्पर्धा रोजच्या श्वास बनते तेव्हा ती मनाला पोखरते. जिंकण्याच्या नादात आपण हसणं हरवतो, शांत झोप हरवतो आणि समाधानही हरवतो. या स्पर्धा